पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने एफसी रस्त्यावरील हॉटेल आणि पबच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणांवर आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता पुणे महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे। एफसी रोडवरच्या हॉटेल आणि पब बाहेरच्या अतिक्रमणांवर पालिकेने आता कारवाई केलेली आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भातले आदेश दिलेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता आज पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या अतिक्रमणांवर आता कारवाई केलेली आहे। प्रामुख्याने एफसी रोडवरच्या हॉटेल आणि पबच्या बाहेर जी अतिक्रमण झालेली होती त्या अतिक्रमणांवर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। बूम ऑन करना देखिए बूम ऑन कर शुरू कर लाइव शुरू है देखिए लाइव शुरू है शुरू कर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातले आदेश कालच दिलेले होते आणि त्यानंतर आता आज पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। अतिक्रमणाची कारवाई केली जाते। अतिक्रमणची पूर्ण टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। फर्ग्युसन रोडवर जे हॉटेल जे रस्त्यापर्यंत आलेले आहेत, फुटपाथपर्यंत आलेले आहेत, त्यांच्यावर ही कारवाई केली जाते। आणि जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा लिक्विड लेजर लाउंज या हॉटेलपर्यंत महानगरपालिकेची टीम पोहोचलेली आहे। इथं देखील कारवाई होणार आहे जे अतिक्रमण असेल। मात्र इथं जर आपण बघितलं तर हे सगळे जे मालक आहेत या हॉटेलचे ते या ठिकाणी कामटे, काय म्हणणं आहे तुमचं? का पोलीस तुम्हाला नोटीस दिली आहे, कारवाई करायला आली महानगरपालिका? आम्हाला नोटीस बिटीस कोण झालं नाही, परंतु असं आहे की आम्ही 5 वर्षापूर्वी रोनाल्डो आम्ही हे हॉटेल चालवायला दिलं होतं, त्यांना ते हॉटेल नीट चालवलेलं नव्हतं, त्याची आमच्याकडे लेखी तशी तक्रार आहे। आम्ही त्याच्या अगेन्स्ट 31 मे 2024 ला संतोष विठ्ठल कामटे आणि आबा विठ्ठल कामटे या दोघांच्या नावाने अर्ज दिलाय की तो आम्हाला ब्लॅकमेल करतोय म्हणून। आणि त्यांनी आता काल परवा G24 तासला अशी मुलाखत दिली की आमच्याकडे सगळ्यांकडे बंदुकी आहेत आणि आम्ही त्याला ब्लॅकमेल करतोय आणि हार्डकोर क्रिमिनल म्हणून त्यांनी तुमच्या हॉटेलमध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत। पण हो, आमच्या ते अजून सिद्ध झालेलं नाहीये, अजून ते सिद्ध झालेलं नाही। काही लोकांना आणलं गेले, जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या आधार घेऊन सांगतोय, आम्ही आरोप करत नाही। हो, तुम्ही मी वकील आहे यांचा। हॉटेलमध्ये हे हॉटेल आहे ना, गेल्या एप्रिल महिन्यापासून 3 लीजर लाऊंज पार्टनरशिपला रेंट आउट दिलेलं आहे। FL3 पोलिसांनी स्पष्ट म्हणले की मालक देखील तेवढेच जबाबदार आहे, म्हणूनच तुम्हाला गुन्ह्यामध्ये घेतले। पोलिसांनी गुन्ह्यामध्ये दाखल केलं। ब्लॅक हॉटेलचे मालक आहेत विशाल चोरडिया, त्यांच्यावरती FL3 होतं, पण एक्साइजने त्यांच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल। आता सध्या तुमच्या हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याच्यावर हा सगळा सुरू आहे। त्याच्यावरून याच्यामध्ये मालकांचा काय हिशोब, आम्ही हॉटेल भाड्याने दिलेलं आहे। तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जर इल्लीगल काही सुरू असेल तर या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे पोलिसांना। काय तुमच्या प्रॉपर्टी तर याच्यावर तो रोनाल्ड डिसोजा जे आहे तो सगळ्या खोट्या कंपनी त्याचा उद्योग आहे। त्यांनी ते कामठे म्हणून अशोक कामठे कोण अक्षय कामठे त्यांनी ही ऑर्गनाइज रात्री केली 12-1-2 वाजता 2 वाजता पाठीमागे लोक सोडली आणि बेकायदेशीर काही विक्री केली की बाबा कामठ्यांना कुठेतरी खड्ड्यात घालावं, या दृष्टिकोनातून हा सगळा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे। आता पोलीस काय म्हणतायत, तुम्ही पोलिसांना सांगताय, पोलीस काय म्हणतायत? पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमची काय जी तक्रार असेल, काल हे हॉटेल परवा सील केलेलं होतं हे हॉटेल, तरी सुद्धा पतित पावन संघटनेने येऊन इथे तोडफोड केलेली आहे। आता आमचं हे आहे की तुम्ही दोन्ही बाजू दाखवा। पोलिसांचं असं म्हणणं आहे जे काही तुमचं आहे, जी तुमची बाजू तुम्ही व्यवस्थित मांडा, त्याच्यावर आम्ही छानबीन करू, कारण आम्ही मालक जागा आम्ही भाड्याने दिली होती, त्याच्यात इथं काय झालं त्याला आम्ही जबाबदार नाही होत। आणि ह्यांचं म्हणणं आहे, तुमचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी तुमच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। माझ्या मिस्टरांना अटक झालेली आहे। माझ्या मिस्टरांना मेडिकल कंडिशन आहे, त्यांना BP आहे, हार्ट लिव्हर सोरायसिस आहे, या सगळ्या कंडिशन मध्ये त्यांना घरातून घेऊन गेलेले आहेत। माझे सासरे 70 वर्षाचे आहेत। अगदी ते मान्य आहे, परंतु या हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल होतोय, जे इलिगल ऍक्टिव्हिटीज चालू होत्या रात्री उशिरापर्यंत, त्याच्यासाठी ही कारवाई केलेली आहे।
म्हणजे अर्थात तुम्ही ज्याला भाड्याने देता ही जबाबदारी मालकाची देखील असते की त्यांनी कुठलंही गैर त्या ठिकाणी करू नये. बरोबर आहे, मालकाची जर जबाबदारी आहे तर हे जी पार्टी झालेली आहे ही रात्री 1:30-2 नंतर सुरू झालेली, याच्याबद्दल आम्हाला काहीही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता आम्हाला मीडियावर हे सगळं कळतं आहे की असं चालू आहे म्हणून. याच्यामध्ये मालकाचा काहीही सहभाग नाही आणि हे जे आहे ह्याची पोलीस कारवाई करतात आणि आम्ही कामठी कुटुंबीय पूर्ण सगळ्यांना सहयोग करत आहोत. आता काय मागणी काय आहे तुमची? मागणी काय करता? मागणी काय नाही, फक्त आमचे जे मालक आहेत आमची चूक याच्यामध्ये काय नाही. आमच्यावरती अन्याय होतोय. म्हणजे तुम्ही विशाल चौडिया ज्यांच्यावरती FLCचं लायसन भाड्याने होतो, तुम्ही मोठा माणूस म्हणून त्यांच्यावरती तुम्ही सोडता आणि आम्ही गरीब मराठी माणूस म्हणून तुम्ही आमच्यावरती कारवाई करता. हे काय बरोबर आहे का? महानगरपालिकेचे लोक बी आलेत कारवाई करण्यासाठी. काही भाग हा अतिक्रमण मध्ये येतो असं त्यांचं म्हणणं आहे. असेल तर आमचा काय अडचण नाहीये त्याला. ह्याच्या आधी जरी आले असते त्यांनी सांगितलं असतं, प्रायर नोटिसून आले असते तर पूर्ण सहकार्य केलं असतं. आज इकडे हा मुद्दा उजळल्यामुळे अचानक महानगरपालिकेचे पण अधिकारी व्यवस्थित इकडे आलेले आहेत. त्यांनी आम्हाला सांगावं इकडे अनधिकृत काय आहे, त्याला आम्ही पूर्ण प्रकारे तुम्ही जे भाडे तत्वावर दिलं होतं तुम्हाला माहिती का इथं काय चालतं हे सगळं? सर आमचं भाडं घेण्याचं फक्त काम आहे आणि एप्रिल पासून चालू झालेलं आहे हे. त्याच्यामुळे आमचं एवढं काय लक्ष नाही. आमचं फक्त भाडं आम्ही 2017 पासून आजोबांना काकांना पप्पांना जमत नाही म्हणून आम्ही हे हॉटेल 2017 पासून भाड्याने दिलेले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.